पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सौ विद्याराणी युवराज पवार, लोकनियुक्त सरपंच, माझगाव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। गोरगरिबांचे रेशन बंद कराल तर रेशन दुकानदारांच्या दारात नोटिसांची होळी करू असा इशारा करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका अध्यक्ष राजू जाधव यांनी करवीरचे तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे। करवीर तालुक्यातील अनेक गावातील रास्त भाव दुकानदारापर्यंत अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना पाठवलेल्या नोटिसांबाबत पात्र सर्वच वंचित नागरिकांना घटकांना योजनेअंतर्गत रेशनचा लाभ मिळायला पाहिजे। शासनामार्फत पाठवलेल्या नोटिसांमधून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना प्रत्येक गावातील रास्तभाव दुकानदारामार्फत त्यांच्या शिधापत्रिकेबाबत अनेक नको त्या वेगवेगळ्या कारणास्तव त्यांनी कारण न दिल्यास त्यांना मिळणारी अन्नधान्य सुरक्षा बंद होणार असे लेखी म्हणणे देणे सांगितले आहे। आपण पाठवलेल्या नोटिसामध्ये प्रामुख्याने एक लाभार्थी कंपनीचा संचालक नसला पाहिजे, म्हणजे त्याचा ठोस असा कोणताही उल्लेख नाही। शिधापत्रिका लाभार्थी हा IT रिटर्न भरलेला नसावा असे समजते। आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक असल्याने आपण आज प्रत्येकाचा संपूर्ण डेटा समजतो, तरी रिटर्न भरणारा व्यक्ती श्रीमंतच असतो असे नाही। त्याला त्याच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी, उदाहरणार्थ स्वतःचे घर, टू व्हीलर गाडी, छोटा मोठा व्यवसाय, प्रापंचिक साहित्य, वस्तू खरेदी करण्यासाठी IT रिटर्न हा भरावाच लागतो। त्याशिवाय त्यांना बँक कर्ज देत नाही। त्यामुळे हा नियमच बेकायदेशीर आहे। जे भूमिहित आहेत, अल्पभूधारक आहेत, अशांना देखील आपण नोटिसा दिलेल्या आहेत। राजू यादव, करवीर तालुका प्रमुख म्हणाले की अनेक लाभार्थी खरोखर वंचित आहेत व रेशन कार्डवर ज्यांची नावे नाहीत, ऑनलाईन नावे नोंद आहेत, उदाहरणार्थ लग्न झालेल्या मुली, लहान मुले यांना देखील लाभ मिळावा। जे स्वइच्छेने स्वतःचे रेशन बंद करणार असतील त्यांचे रेशन शासनाने बंद करावे। कोणत्याही अटी लावू नयेत। चोर सोडून संन्यासाला त्रास देऊ नये। गोरगरिबांचे रेशन शासन अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बंद करण्याच्या प्रयत्नात आहे, ते त्वरित थांबवावे। अन्यथा करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गावागावात प्रत्येक रेशन दुकानदाराच्या दारात आपण पाठवलेल्या नोटिसांची होळी करण्याचे आंदोलन करण्यात येईल। पोपट दांगट बोलताना म्हणाले की मिशन सुधार राईटफुल टार्गेट अंतर्गत सर्वच चालू असलेल्या गोरगरिबांचे राशन बंद करण्याचा हा भाजप सरकारचा डाव शिवसेना हाणून पाडेल। यावेळी नायब तहसीलदार भालचंद्र यादव व पुरवठा अधिकारी विकास देसाई यांनी आपल्या भावना वरिष्ठ पातळीवर कळवून तात्काळ यावर तोडगा काढण्याबाबत आश्वासन दिले। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, फेरीवाले संघटना बाळासाहेब नलवडे, ग्राहक सेना जितू कुबडे, युवा सेना सचिन नागटेळक, कामगार सेना राजू सागावकर, प्रकाश मुदुगडे, वाहतूक सेना दिनेश परमार, युवा सेना संतोष चौगले, वाहतूक सेना दत्ता फराकटे, फेरीवाले संघटना कैलास जाधव, दीपक पोपटानी, सुनील पारपानी, दीपक अंकल, किशोर कामरा, मोहन राजपूत, बाबूराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही तहसीलदार करवीरचे आणि पुरवठा अधिकारी करवीरचे एक निवेदन दिलं। आज गावागावामध्ये करवीर तालुक्यातल्या रेशन दुकानदार एक नोटीस पाठवत आहेत रेशनवाल्यांना की तुमचं राशन बंद होणार। कारण काय? तुम्ही संचालक आहे का? तुम्ही IT रिटर्न भरताय काय? म्हणजे IT रिटर्न हा कॉमन, म्हणजे जर तुम्ही 50,000 जर कर्ज काढणार असेल घर बांधण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, तरी तुम्हाला IT रिटर्न भरायला लागतो। शासनाचे ते नियम आहेत आणि तुम्ही IT रिटर्न भरणार जर रेशन बंद करणार। आज बघितलं तर अदानी अंबानी लाखो करोडो रुपयाचं कर्ज घेऊन पळून चालल्यात आणि आज गोरगरिबांचं राशन बंद करायला लागलाय। लाडक्या बहिणीच्या वेळी बी ह्या सरकारनं तसंच केलं। पहिल्यांदा सगळ्या बहिणी पात्र झाल्या आणि कालांतराने त्यातल्या 75% बहिणींना वगळण्यात आलं। म्हणजे हे सरकार गोरगरिबांचं नसून हे फसवणारं सरकार आहे, हे गोरगरिबांना फसवणारं सरकार आहे। ह्या भाजप सरकारनं ज्या काही गोडबोल्या योजना आहेत त्या सगळ्या फसव्या निघालेल्या आहेत। आज बघितलं तर राशन दुकानदाराकडे 500ची नोंद आहे। 500 लोकांना तो राशन देतो, त्यातल्या 75% लोकांना नोटीस आलेल्या आहेत। म्हणजे किती राहणार?
अशा पद्धतीनं आज दारांनी जर 500 लोकांचं त्याच्याकडे टार्गेट असेल तर त्याला आता 75% नोटीस आलेल्या आहेत. म्हणजे किती लोकांना राशन मिळणार. म्हणजे आज बघितलं तर ही राशन गोरगरिबांना देण्याचं बंद करण्याची योजना यांची चाललेली आहे. म्हणून आज आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देऊन आज आम्ही सांगितलेलं की नोटीस बघणार, तुम्ही नोटीस मागे घ्या, नाहीतर रेशन दुकानदारांच्या दारामध्ये नोटिसाची होळी करा. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.